नमस्कार मित्रांनो, मी धनंजय रंखाम आपलं कदार्स किचनमध्ये स्वागत करतो। आजची रेसिपी आपली असणार आहे ती सर्वांच्या आवडीची म्हणजे आलू आणि आलूपासून बनवलेली अतिशय सुंदर अशी रेसिपी जी सर्वांना हवीशी वाटते, खावीशी वाटते अशी रेसिपी असणार आहे आलू पुरी भाजी। चला पाहूया। आपण 2 आलू उकडण्यासाठी टाकलेले आहेत। जेमतेम 12 ते 15 मिनिटं आपण त्यांना उकळू देणार आहोत आणि त्यानंतर त्यांना व्यवस्थित आपण कट करू। आपली संपूर्ण सामग्री तयार आहे। आता आपण वळूया पुरी भाजी बनवण्याच्या दिशेने सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपण 2 पळी तेल कढईत टाकून घेणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये कांदा टाकून देणार आहोत। कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे, तो बाजूला सरकून घ्यायचा आहे आणि आता मध्यभागी आपण त्यामध्ये थोडे जिरे टाकणार आहोत आणि जिरे व्यवस्थित तडतडीत कढल्यानंतर आपण त्यामध्ये टमाटे ॲड करणार आहोत। टमाटे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचे आहे। आपले इथे टमाटर व्यवस्थित मॅश होईल या पद्धतीने भाजून झालेले आहे। आपण यामध्ये आता लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। 1 चम्मच पेस्ट टाकून ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। यानंतर आपण यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करून घेणार आहोत आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपण यामध्ये 1 चम्मच शेंगदाणा कूट टाकून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट पावडर ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये ओले मटार म्हणजेच आपले वाटाणे टाकणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण आलू व्यवस्थित काप केलेले आलू आपण याच्यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला आपल्या संपूर्ण आलूला लागेल आणि आलूला त्याची विशिष्ट चव प्राप्त होईल। पाहू शकता अतिशय सुंदर टेक्स्चर आपल्या या भाजीचं झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडे पाणी ॲड करणार आहोत। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता शेवट म्हणजे यावरून थोडी कस्तुरी मेथी आपण ॲड करणार आहोत, जेणेकरून अतिशय सुगंधित असा सुवास आपल्या या आलू पुरी भाजीला लागेल। आपली तर्रीदार ठसकेदार अशी आलू पुरी भाजी तयार आहे। अतिशय सुंदर टेक्स्चर आपण इथे पाहू शकता। सुंदर असं आता आपण त्याला गार्निश करून घेणार आहोत कोथिंबीर टाकून। आपण इथे गव्हाचे पीठ व्यवस्थित मीठ, ओवा आणि थोडे जिरे टाकून मळून घेतलेले आहे। आता आपण आपला मोर्चा वळवायचा आहे पुरीकडे। आता आपण व्यवस्थित उंडा मळून घेतलेला आहे। आपण आपला उंडा व्यवस्थित मळल्यानंतर आता आपला हा उंडा व्यवस्थित पीठ टाकून आपण लाटून घेणार आहोत संपूर्ण गोल आकारात। आपण लाटलेल्या या आता चपातीवर आपल्या एखाद्या ग्लासच्या व वाटीच्या साहाय्याने छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। त्या व्यवस्थित आता कट करून घ्यायच्या आहेत। आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपण इथे आपली पोळी लाटून झाल्यानंतर व्यवस्थित पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण या तळणार आहोत। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। जेमतेम पुरी त्याच्यात बुडेल एवढंच तेल टाकायचं आहे, कारण तळलेलं तेल पुन्हा आपल्याला कुठेच कामाला आणायचं नाही आहे। त्याच्यामुळे होईल शक्यतो कमी तेलामध्येच आपण पुरी तळणार आहोत। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक पुरी टाकून पाहिली आहे आणि अतिशय व्यवस्थित
ती आपला आकार घेत आहे. अतिशय सुंदर स्ट्रक्चर आपल्या या पुरीचं. अतिशय सुंदर अशा आपल्या या पुऱ्या इथं फुगत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशा पुरीने आपलं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. आपण इथे पाहू शकता अतिशय कलरफुल, तर्रीदार, मसालेदार, झणझणीत अशी आलू पुरी भाजी तयार आहे. प्रत्येकाने एकदा नक्की ही करून पाहावी आणि आनंदी व्हावे. व्हेजिटेरियनवाल्यांसाठी तर अतिशय सुंदर, मटणाचीही गरज पडणार नाही या चवीची ही भाजी एकदा नक्की करून पहा.